नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नगर परिषद भरती 2025 जवळपास 5000 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. याची एक मोठी जाहिरात तुम्हाला बघायला मिळू शकते. तर याचं कारण देखील आहे, कारण की सर्वोच्च न्यायालयाने लवकरच आता नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेण्यासाठी सांगितलेले आहे. आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तर त्या वर्षाला आपल्याला बघायला मिळेल की सर्वात जास्त सरकारी नोकर भरती जी आहे तर ती बघायला मिळते. आजचा हा व्हिडिओ तुम्ही का बघावा याची काही कारण आहेत. जसं की याच्यामध्ये नगर परिषदच्या सर्व रिक्त पदांचा तुम्हाला तपशील बघायला मिळेल की एकूण मंजूर पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत, त्याच्यानंतर त्या पदांसाठी पात्रता काय असेल, तसेच जे पदवीधर उमेदवार असेल त्यांच्यासाठी जर काही पद असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम काय आहे, जाहिरात येणार का, तसेच गट क आणि गट ड त्याचा पण तपशील काय आहे, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघितलाच पाहिजे. तर ही सर्व कारण आहेत व्हिडिओ बघण्याची. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की तुम्ही देखील नगर परिषद असेल, सरळ सेवा असेल, महानगरपालिका असेल, कुठल्याही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय जे आहे तर ते बघायला मिळतील. आणि याची प्राइस फक्त तुम्हाला 999 जी आहे एवढी प्राइस जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. सोबत तुम्ही टेस्ट सिरीज देखील आपली जॉईन करू शकतात. ज्यांना वाटत असेल मला माझा अभ्यास चेक करायचा आहे, इतर कोणत्याही कोर्सेसच्या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला जो आहे तर तो नक्की कॉल करू शकतात. आता जर आपण पाहिलं तर नुकतीच एक महत्वाची पीडीएफ जी आहे तर ती आलेली आहे. आणि याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र नगरसेवा सेवेतील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची 30/5/2025 ची स्थिती म्हणजे 30 मे 2025 रोजीची संभाव्य आकडेवारी काय असू शकते. म्हणजे त्यांनी इथं या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की किती पदं भरली गेलेली आहेत, किती पदं मंजूर आहेत, किती पदं रिक्त आहेत. इतकं डिटेलमध्ये दिलेली आहे की एक एक म्हणजे एक एक डिव्हिजन, एक एक पोस्ट, एक एक काउन्सिल सगळं माहिती. म्हणजे बघा, हे फॉर एक्झाम्पल अमरावती डिव्हिजनचं, अकोला डिस्ट्रिक्टचं अकोट काउन्सिल आहे. तिथं बघा अ ब क श्रेणीतील, म्हणजे एकदम डिटेलमध्ये. एखाद्याला जर पीएचडी करायची असेल तर ते वाचू शकतात. पण ही पीडीएफ फार 64 पेजेसची, पण याची एक समरी तुमच्यासाठी असणारा आपला हा व्हिडिओ जो आहे तर तो असणार आहे. तर आपण डिटेलमध्ये आता आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते पाहूया. बघा, सगळ्यात पहिली जी पद आहे अभियांत्रिकी स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं. सिव्हिल इंजिनिअरिंग विषयी माहिती देणारा, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विषयी माहिती देणारा किंवा पाणी पुरवठा विषयी माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला आपल्या इन्फिनिटी अकॅडमी इंजिनिअरिंगच्या चॅनेलवर जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. तुम्ही तेथून जे आहे तर तो व्हिडिओ बघू शकता. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगची जर पाहिली तर मंजूर पद आहेत 955, भरली गेलेली आहेत 548 आणि जवळपास 407 पदं जी आहेत तर ती सध्याच्या स्थितीला सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांची रिक्त आहेत. पुढचं आहे अभियांत्रिकी सेवा संगणक. खूप सारे कम्प्युटर इंजिनियर सध्या विचार करतात की गव्हर्नमेंट मध्ये जायचे, तर 247 पदं ही मंजूर आहेत. 176 पदं भरली गेलेली आहेत आणि 71 पदं आपल्याला जे आहेत तर तिथं रिक्त पदं जे आहेत तर ती बघायला मिळतात. म्हणजे त्यांना देखील भविष्यात जाहिरात येऊ शकते. पुढे इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी पण बघा, 211 पदं मंजूर आहेत, 169 पदं भरली गेलेली आहेत आणि 42 पदं जी आहेत तर ती रिक्त आपल्याला इथं बघायला मिळतात. पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यातील जवळपास बघा 364 पदं एकूण मंजूर आहेत. सध्याच्या स्थितीला 273 भरलेली आहेत आणि 91 पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत आत्ताच्या स्थितीला. पुढे लेखापाल व लेखा परीक्षक याच्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी तुम्हाला लागते. बाकी याच्यासाठी काय लागते, याच्यासाठी जे काही पात्रता असेल तर ते मी सांगतो तुम्हाला. याच्यासाठी जे आहे ना तर ते इंजिनिअरिंग लागते. इंजिनिअरिंग मध्ये एक यांत्रिकी इंजिनिअरिंग लागते आणि पाणी पुरवठा संबंधीचं आहे. पुढे इथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लागते, इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग लागते आणि इथं सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी आहे तर ती पात्रता आपल्याला इथं बघायला मिळते. सगळ्यात महत्वाचं पद ज्याच्याविषयी मुलांना खूप उत्सुकता असते आणि चांगल्या लेवलचं पद आहे, सर्व पदवीधर अप्लाय करू शकतात. कुठलेही जे आहे अनुभव मागितलेला नाही, कुठलीही विशेष अशी अर्हता नाही आहे याची. कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सर्वात महत्वाचं पद, याला IMP करा.
बघा 2072 एवढी पद मंजूर आहेत. किती? 2072, म्हणजे खूप चांगली पद मंजूर आहेत. याच्यापैकी 1362 पद ही भरली गेलेली आहेत. जर रिक्त पाहिलं म्हणजे अ संवर्गातील याच्यामध्ये 52, ब संवर्गातील 191, क संवर्गातील 476. हे काय मित्रांनो, त्या नगर परिषदेची श्रेणी आहेत. अ नगर परिषद, ब नगर परिषद, क नगर परिषद, अशी जवळपास 710, म्हणजे खूप मोठा नंबर आहे. खूप मोठा नंबर आपल्याला पाहायला मिळतो. या 710 पैकी फक्त त्यांनी 500 जरी पदं भरली ना, तरी खूप मोठ्या प्रमाणावर चांगली अशी जाहिरात जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळू शकते. या पदासाठी पात्रता काय आहे बघूया. बघा, मागे जी 2023 मध्ये जी जाहिरात आलेली होती तर त्याच्यामधून आपण हे गोष्टी घेतलेल्या आहेत. बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. तो काय पाहिजे म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजे पदवीधरांसाठी सुवर्ण संधी आहे. MSCIT आहे. MSCIT तुम्ही आत्ताच काढून ठेवा. नंतर काय होतं, परीक्षा येतात परत तुम्ही तो JR सांगतात. त्याच्यापेक्षा एवढं करण्यापेक्षा काय ताण घेतात, तुम्ही आत्ताच MSCIT जी आहे तुमची कंप्लीट करून ठेवा. टायपिंग वगैरेची काही अट नाही इथं, म्हणजे खूप चांगली अशी संधी आहे. अभ्यासक्रम जर असा पाहिला तर 2 पेपर होता त्याच्यात, आणि मागच्या वर्षीचा पेपर खूप छान पद्धतीने, चांगल्या पद्धतीने झालेला होता. म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे 2 पेपर होतात. एक जो पेपर होतो तर तो आपला नॉर्मल जो TCS पॅटर्न नुसार होतो, त्याच्यानुसारच होतो. म्हणजे याच्यामध्ये 15 15 15 15 15 प्रश्न असतात. असे हे 15 चोक 60 प्रश्न. पुढे हे जे 40 प्रश्न असतात संबंधित विषयाशी घटक. मग याच्या काही टेक्निकल प्रश्न विचारतात का नाही मित्रांनो, याच्यामध्ये पण तेच आहे. भूगोल आहे, इतिहास आहे, काही कायदे आहेत, तेच सगळे विषय आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे इथेही काही वेगळा तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही. एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. तरी महत्वपूर्ण पॅटर्न तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. हा नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण मागच्या वेळी त्यांनी दिलेली होती. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर त्यांनी मागच्या वेळी इथं दिलेली होती. स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी लक्षात घ्या, 627 पदं मंजूर आहेत. 325 पदं भरली गेलेली आहेत आणि 302 पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत. म्हणजे याच्या देखील जाहिरात आपल्याला इथं जी आहे तर ती बघायला इथं मिळू शकते. पुढे आहे अग्निशमन सेवा. अग्निशमन सेवेमध्ये 471 पदं एकूण आहेत. भरलेली फक्त 62 आहेत. तुम्ही बघा, अग्निशमन मध्ये म्हणजे सगळ्यात इमर्जन्सी सर्व्हिसेसचं आहे. तर याच्यामध्ये 409 पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत. म्हणजे याची देखील एक चांगली जाहिरात भविष्यात आपल्याला बघायला मिळू शकते. आता सर्व पदांसाठी वयाची जर पात्रता पाहिली तर त्याच्यामध्ये वय किती लागतं, 21 वर्ष पूर्ण लागतं. ओपनसाठी 38 आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वर्ष ही वयाची अट ही सर्वांसाठी जी आहे तर ती सारखीच असते. आता मी जे आतापर्यंत जे काही सांगितलं तर त्याची समरी आहे मित्रांनो. ही तुम्ही याचा जो आहे तर तो स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सगळ्यात आधी की किती पदं रिक्त आहे. तर बघा, अभियांत्रिकी सेवा सिव्हिल मध्ये 407 पदं रिक्त, अभियांत्रिकी सेवा संगणक मध्ये 71 पदं रिक्त, अभियांत्रिकी सेवा विद्युत 42 पदं रिक्त, अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा स्वच्छता 91 पदं रिक्त, लेखा व लेखा परीक्षण 196 पदं रिक्त, कर निर्धारण 710 पदं रिक्त, अग्निशमन सेवा 409 पदं रिक्त आणि स्वच्छता निरीक्षक यांची 302 पदं रिक्त, अशी 2228 पदं रिक्त आहेत. तुम्ही म्हणाल सर थंबनेल मध्ये आणि तुम्ही तर बोलले होते 5000 पदं. हे 5000 पदांचं कॅल्क्युलेशन कसं आहे मित्रांनो. ही सर्व पदं किती आहेत, 2228 पदं ही आपल्याला अ ब क श्रेणीतील जे आहे नगर परिषदा यांच्याविषयी बघायला मिळते. आता एक खूप मोठी जाहिरात जी आहे ना मित्रांनो तर ती बाकी आहे. ती म्हणजे गट क आणि गट ड ची. जवळपास यात गट क च्या 2151 आणि 987 एवढी पदं गट ड ची अशी जवळपास 3138 पदं रिक्त आहेत. म्हणजे हे 3000 प्लस 2000 म्हणजे 5000 पेक्षा जास्त पदं सध्या या नगर परिषदेमध्ये रिक्त आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच याची जर जाहिरात जरी आली म्हणजे 2500 पदांची 3000 पदांची जरी जाहिरात आली तरी आपल्याला फार चांगली संधी जी आहे तर ती यात मिळू शकते. आणि गट क आणि गट ड याची जाहिरात मित्रांनो फिक्स येणारच आहे. आज येईल उद्या येईल पण याची जाहिरात मित्रांनो येणारच आहे, हे फिक्स आहे. आता हे जी पद आहेत बाकीची तर याची जाहिरात जी आहे तर शासन याच्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतं. आपणही याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की एवढी पदं रिक्त आहेत आणि तुम्ही या वर्षात खूप सारी पदं भरतायत आणि हे वर्ष देखील महानगरपालिका निवडणुकाचं आहे. तर 100% शासन काहीतरी नगर परिषदेच्या संदर्भात निर्णय आपल्याला घेताना जे आहे तर ते दिसू शकते. आता तो जो आपण अभ्यासक्रम पाहिला तो कशाचा होता, तो नगर परिषदेच्या बाकीच्या याच्यासाठी होता. आता गट क आणि गट ड साठी देखील सिलेबस आहे. तो सेम सिलेबस आहे आपला TCS पॅटर्न नुसार
जो काही होतो, ही परीक्षा TCS घेत असते. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न, असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी 2 तास एवढा वेळ जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळू शकतं. इथं एक सगळ्यात महत्वाचं पद जे म्हणजे आहे लिपिक टंकलेखन, की जे गट क मध्ये जे आहे तर ते येतं आणि त्याची एक चांगली पदांची वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी पात्रता त्यांनी काय सांगितलेली की कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असावा आणि तसेच त्याच्याजवळ टायपिंग असावी. आता जे कोणी उमेदवार अजूनही शिकले नसतील की 2023 मध्ये टायपिंगसाठी किती उमेदवारांना संधी भेटली असेल, अजूनही वेळ गेलेला नाही. टायपिंगचा क्लास लावून घ्या, टायपिंगचे सर्टिफिकेट काढून ठेवा, ते नक्कीच कामात येतात. 30 मराठीचा क्लास लावायचा आणि 40 इंग्लिश, हे 2 सर्टिफिकेट असले पाहिजे. तुम्ही आता ज्यांचे क्लास लावून घ्या, 3 क्लास लावावे लागतील तुम्हाला. 30 मराठीचा, 30 इंग्लिशचा आणि 40 इंग्लिशचा. तर असे हे 3 फॉर्म भरायचे. 3 फॉर्म भरायचे तुम्हाला लवकरच जे आहे तर ते मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम डिटेलमध्ये आपण जे आहे तर ते माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही देखील परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला नक्की एनरोल करू शकतात. आणि अजून कुठे जाऊ नका मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का? कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे की जे काही आपण पद पाहिले त्या सर्व पदांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासक्रम जो आहे तो बघायचा आहे. सर्व पदांसाठी असलेली पात्रता, म्हणजे मी आता तुम्हाला ओरली सांगितले की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी लागते, पण डिटेलमध्ये पात्रता दिलेली, ते डिटेल पात्रता आपण पाहणार आहोत. मग याच्या एक एक पदानुसार तयारी तुम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा विषय तो सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या चॅनलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे. आणि लवकरच याची PYQ सिरीज जी आहे तर ती आपल्या चॅनलवर सुरू होऊ शकते. म्हणूनच तुम्ही याच्यासाठी आपलं चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. बघा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपलं चॅनल आहे, ते सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी उमेदवार सिव्हिल, इलेक्ट्रिकल, पाणी पुरवठा, संगणक याच्यासाठी जर तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपलं इन्फिनिटी अकॅडमी या नावाने आपलं चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, तर ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. आणि आपले ऍपवर कोर्सेस अवेलेबल आहेत. जर स्पर्धा परीक्षांचा कोर्स पाहिजे असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनल आहे. इंजिनिअरिंगचे जे नगर परिषदेचे कोर्स आहेत तर त्याच्यासाठी आपलं इन्फिनिटी अकॅडमी या नावाने चॅनल आहे, तर याला तुम्ही जे आहे तर ते डाउनलोड करून तुम्ही तुमचे कोर्सेस जे आहेत तर ते परचेस करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.